बोला बोला रुक्मिणीबाई बोला. ते नाही बोलणार, मुक्या आहेत त्या मुक्या. मी बोलतो ना मी. आमच्याकडे चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. माझा बाप जेव्हा मुंबईत आला ना तेव्हा सगळीकडे गटार आणि खाड्या होत्या. लोक उघड्यावर संडास करायचे, पण आता मस्त पक्क संडास बांधून दिले. आम्ही तिथेच जातो. पण आता प्रॉब्लेम काय माहितीये, आम्हाला शाळेत जायचंय पण शाळेत जाता येत नाही. प्रेमनगर आणि त्याच्या आजूबाजूला ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्यातल्या मुलांच्या गळतीचा रिपोर्ट आहे हा. तिथे जवळपास 100 ते 150 लहान मुलं काम करतायत वेगवेगळ्या कारखान्यात. खूप खूप भीषण परिस्थिती आहे तिथे. संजय राजू, तुम्ही हर साल पास होता ना ते माझ्यासाठी लय मोठा आहे. नंबर काय तो महत्वाचा नाही. पर तुम्हाला शिकायला आवडतं, शाळेत जायला आवडतं, ते लय मोठं आहे. संजय, आज मी तुला शाळेत पाठवणार होतो पण ते म्हणतात हे वय नाहीये रे तुझं काम करण्याचं. आता या वयात तुम्ही खूप शिकायला हवं, म्हणूनच कायदा केला की नाही सरकारने. अरे काय झालं? अरे चल आपल्याला जायचंय. चल. कुठे? आपल्याला सायन हॉस्पिटलला जायचंय. का? तुझ्या आई बाबांना ना ट्रेनने उडवलंय. काय? शिक्षणाचा हक्क तुमच्या मुलांकडून नाही हिरावून घेऊ शकत तुम्ही. तुमची मुलं शिकली तरच मोठी होतील. हा गजा भाऊ ना सकाळी इथे काम करतो आणि रात्री ना वॉचमॅनगिरी करायला सोसायटीत जातो. मी पण थोडा मोठा असला असतो ना अशीच कामं शोधली असती. दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा. मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा. दूर दूर उभी आहे आता माझी शाळा.